नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. समा आमचा डोकावतोय हळू इकडून झाडात दिसतोय का? का कुठे चाललाय गाडी घेऊन? तर बघा मशीन आली आता रानात येणार आहे. फोन आलता यायची म्हणून तर जायचंय. बाजरी करायला जायचंय. चला अजून जेवण करायचंय मग जायचंय. होय आता का लगेच जायचंय? चला मग. आ मला वाटलं जेवायचं बी नाही लगेच जायचंय. मिसनेवाल्याने काल फसवलंय आम्हाला, त्याच्यामुळं म्हणलं आज सकाळ सकाळ यायला. सकाळ धरणं 4-5 वेळा फोन केले त्याचं, तर आता येतो म्हणतात लगेच. येते ना आता परत लांब मशीन जाते ना, दुसऱ्या गावात गेल्यावर परत येत नाही. काल तसंच झालं, दुसऱ्या गावात गेली मशीन. मग तिथं काय होतं, हाळ्या शेजारी खळी असली की लगेच माणसं बोलावतात, त्याच्यामुळं मग उशीर लागतो यायला. त्यामुळं काय काल आली नाही मशीन. काल वाट बघून दमलो. घरचं धुणं काढावं का काय करावं ते बी कळणार. तरी पण काढलं तसंच, म्हणलं आली तर आली मशीन, तसंच पसारा ठेवून जायचं. कसं होईल तसं होईल म्हणलं, आता काय करायचं. तर काढलं होतं धुणं, तर कपडे बिपडे धुवून झाले ते सगळे. आता भांडी घासायची राहिलेत, झाडून झालंय, कपडे धुवून झाल्यात. कालच सांगितलं तुम्हाला, व्हिडिओ दाखवलं. पण मशीन येते का काय त्यात पाऊस आला असता तर राडा झाला असता, आणि पाऊस आल्यावर कपडे काढायची कळली नसती. तुम्हाला दाखवली किती कपडे धुतलेले काल. तर पाऊस जर आला असता तर कपडे काढले असती, मशीन आली असती तर काय कळत नसतं कपडे काढावं का मशीनीकडे जावं बाजरी करायला. मशीन काय आली नाही. काल वाट बघून दमलो. वाटायचं कपडे आपण एवढे बाहेर काढले तर कपडे वाळा टाकले. अचानक जर मशीन आली तर कपडे काढावं का काय करावं ते कळायचंच नाही. आणि तिकडून येतो रानात ना इकडे कपडे भिजायची. तरी पण भेद काढली. तर आता येते मशीन सकाळ सकाळ. बरं झालं पाऊस पण आला नाही काल. ती आता जायचंय रानात. राहिलेलं काम माघारायला करायचं किंवा उद्या करायचं. उद्या बैलपोळ्याचं पण उद्या पोळ्या हे करायला लागतात. तर वारं सुटलंय मस्त असं. हो का काय? होय आली थांबा. आता म्हणते जेवायचं उशीर होतोय खवळत येत. आता मशीन आली म्हणून समा चला बाजरी करायला, अजून टाइम आहे तुम्हाला शाळेत जायला. गाणं कंस भरून द्याचा. आ कर चला की, बाजरीची भाकरी खायची नाही वय? आ नाही आवडत? काय आवडतं मग? चपाती वय? पोरांना चपाती आवडती, भाकरी नाही आवडत. हो का आजोबा? चला की बाजरी करायला. भाकरी आवडते ना तुम्हाला? तर जायचंय सगळ्यांनी. चला आप्पा गेलेत खाली मोटर बंद करायला. मोटर चालू केलेली 9 वाजता लाईट येते. कपडे हे धुण्यासाठी मोटर चालू केली होती. म्हणलं परत गिरण पण चालू करायची, दळणं दळायची. मग त्या अगोदर मोटर चालू केली, पाईपलाईन भरून घेतली ना, म्हणजे टाके ही भरून घ्यायच्या. परत लाईट गेल्यावर काय झाल्यावर परत अजून कुठं काय करत बसता. वारं सुटते, पाऊस येतोय, मग लाईट गेल्यावर पुन्हा काय मोटर चालू होत नाही. काल तर एवढा कामाचा राडा झाला, लाईट काय येईना लवकर. त्याच्यामुळं मोटर बी लवकर चालू झाली नाही. उशिराने मोटर चालू झाली. मशनीवाला पण आलं नाही. तर काय करावं ती कळाना. परत 12च्या पुढं पण कपडे बिपडे धुवून टाकली. आणि पाऊस येतोय का काय ती व्हायला टेन्शन. ती कणसाचं तिकडं भिजतात का काय, तिकडं निम्मी माणसं इकडं निम्मी माणसं. आत्याने आमच्या दुपारपर्यंत दुपार नाही 4 वाजेपर्यंत तिथंच होती. का तर मशीन यायची. आम्हाला पण म्हणत होती सकाळचं चला आमच्या बरोबर, पण आम्ही काय गेलो नाही. म्हणलं मशीन आल्या विन जायला, तिथलं तरी थोडंफार काम होईल. तर चला आता ही पण येते ही खवाते म्हणते ना, अजून तुम्ही इथंच आहे. फोन कधी केलाय तरी अजून गेला नाही. तर ऊन पण पडलंय चांगलं कडक. काय म्हणताय? त्यांची मशीन दुसरीकडे असल्यावर तिकडून बी येते की, त्याला काय दाखव तुम्हाला शेतात गेल्यावर. कसं काय आपली बाजरी आणि हे ती चला. आजी म्हणतात त्याचा ट्रॅक्टरचा आवाज येतोय. आली का काय मशीन? थांबा आपा येतात मोटर बंद करून. आपा जेवला वय? काय म्हणताय? समाकार कुठ चाललाय गाडी घेऊन? लोकांची गाडी ती आणि इकडं होय शेंग घेऊन या जाऊ. तर चला जेवायचं. आत्या वरटतात मला. आपा येतात म्हणून थांबली. म्हणलं आपा बर जेवावा. माझ्या कपड्याला पुसती.
मग रानात घालायचं असलं मग काय झालं. अरे समाला का शेताला जायचंय म्हण. आमच्या आपाचा घसा बसला व बाजरीला वरडून 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 पाखरं हाणून. होय आपा आपा गेलं तिकडे तो समा गाडी फिरावती त्याला वरटत येत आपा आले तर आता गाडी घेऊन आल्या दाखवती. ऊन लय पडलंय आता अंगाची आग होईल का बाजरीने. होय आपा आ आग होईल का. राहून दे रानात आपा काय बाजरीने आग होईल का अंगाची. नाही होत. आ आणि झाल्यावर मग अंग खांजवतो आव उन्हाचं बाजरीने पण ना तरी बी काढताना खुडताना काय एवढा त्रास झाला नाही ते तरी बरं झालं. अंग बी खांजावलं नाही. नेमकं काढायच्या खुडायच्या वेळेस काय जास्त ऊनही नव्हतं नाही तर ऊन असल्यावर लय खांजावतं पण ऊन बिन काय नव्हतं त्याच्यामुळं काय वाटलं नाही. पण आता बघू आता ऊन लय एवढ्या 2-3 दिवसात लय ऊन कडक पडलेलं त्याच्यामुळं बाजरी पण चांगली वाळली म्हणून करायची. तर चला आता जाऊ बाजरी करायची तिथे गेल्यावर दाखवत तुम्हाला आपल्याला किती बाजरी होती ती.